ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे, तर ए चे आजचे वय काढा असा प्रश्न विचारलेला आहे। आता गुणोत्तरात काय केलेलं आहे, गुणोत्तरातील फरक म्हटलेला आहे, गुणोत्तरातील बेरीज म्हटलेलं नाही। आता गुणोत्तरातील फरक जेव्हा येतो तेव्हा गुणोत्तराची वजाबाकी करायची। आता कसं सोडवायचं ते बघा। काय म्हटलेलं आहे, ए आणि बी यांच्यातील फरक काय म्हटलेला आहे, 3:5 म्हटलेला आहे आणि त्यांच्यातील फरक किती म्हटलेला आहे, 30 वर्ष म्हटलेलं आहे। म्हणून याच्यामध्ये काय करायचं, विचारलेलं कोणाचं आहे ते अंशामध्ये घ्यायचं। विचारलं कोणाचं आहे, 3। आता 3 हे काय केलं, अंशामध्ये घेतलं आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे 5 मधून 3 काय केले, वजा केले आणि याचं काय करायचं, गुणिले 30 करायचं, गुणिले 30 करायचं। आता काय आलं पुढे बघा, बरोबर 3/5 2 3 गेले, किती राहिले, 2 राहिले, गुणिले किती आले, 30 आले। आता भाग घालवा, 2 2 30 आणि 3 गुणिले 15 किती आले। आता बघा इकडे घेतो, 3 गुणिले 15 बरोबर किती आले, 45 आले। म्हणजे ए चे वय किती आले, ए चे वय हे 45 आले। आता या गुणोत्तराप्रमाणात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं, फरक जर विचारला तर या दोघांची वजाबाकी करायची आणि याच्यामध्ये दोघांच्या वयातील बेरीज दिली असेल तर या दोघांची बेरीज करायची।